नववर्षानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। नववर्षाची सुरुवात अनेकांनी विठुरायाच्या दर्शनाने केली आहे। यामुळे मंदिरातही मोठी गर्दी झाली आहे। भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावं यासाठी मंदिर समितीनेही विशेष उपाययोजना केल्या आहेत। तर मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। नववर्षानिमित्तानं पंढरी नगरी ही भाविकांनी गजबजल्याचं दिसून येत आहे। विठ्ठल मंदिर आणि मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे। आपण पाहत असाल विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे। नववर्षानिमित्त पहाटेपासूनच भाविभक्त विठ्ठलाच्या दर्शनाला येऊ लागलेले आहे। दर्शन रांग वाढतच चाललेले आहे। सर्वत्र पांडुरंगारी वासुदेव जयघोष सुरू आहे। कडाक्याच्या थंडीतही भाविक भक्त हरिनामात तल्लीन झालेला आहे। यंदाचं हे वर्ष आहे ते आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं मानलं जात आहे, कारण 2025 एकादशी दिवशी संपलं, तर 2026ची सुरुवात ही द्वादशीला झाली। एकादशी काळात पर्व काळ असतो आणि म्हणूनच पंढरपुरात हजारो भाविभक्त दाखल झाले असून भाविभक्त विठ्ठल दर्शनासाठी येऊ लागलेले आहेत। विठ्ठल मंदिरात सर्वत्र पांडुरंग हरी वासुदेव हरीचा जयघोष सुरू आहे। भाविभक्त हरिनामात पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या जयघोषात हरवून गेलेले आहेत आणि हा जयघोष असाच दिवसभर सुरू राहणार आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।